हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनल मध्ये। आज आपण तिळाची चटणी बघणार आहे। इथे एक वाटी तीळ घेतलेली आपण, इथे 8-10 मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेली एक पूर्ण कांडी सोलून घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा आपल्याला शिमला मिरची घ्यायची, फक्त कलर साठी हवी आपल्याला ती, आणि तेल आपल्याला लागेल तसं, आणि इथे खडे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी फक्त आपल्याला शेंगदाणे घ्यायचे। आता आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। इथे आपण तवा तापायला ठेवला आहे, त्याच्यावर आपण आता शेंगदाणे टाकू। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे। आपण जेवढे छान भाजू तेवढे आपली चटणी छान खरपूस बनते। खमंग अशी शेंगदाणा थोडं टाकायचे आणि तीळ जास्ती, अशी तिळाची चटणी आपल्याला बनवायची आहे। शेंगदाणे आपले खरपूस भाजून झाले, हे बघा टलकर निघायला लागले त्याचे, अशा पद्धतीने भाजून घ्यायचे। आणि आता आपण हे साईडला करून देऊ, म्हणजे आपल्या गरम तव्यावर तेही गरम होत राहतील। आणि आपण आता दुसरं साहित्य लगेच दुसऱ्या बाजूने टाकून घेऊ, म्हणजे आपला डबल उपयोग होईल। आता इथे तीळ टाकू आपण। आता तीळ 1 वाटी घेतलेली आहे, प्लेन आता पसरवून देऊ त्या तव्यावर। तीळ भाजायला आपल्याला फार वेळ लागत नाही, बघा लगेच तडतड तडतड व्हायला लागलेली आहे। आपला गॅस फुल आहे, शेंगदाणे भाजले गेलेले आणि तीळ आपले खरपूस भाजले जाते। ती नाजूक असते, लगेच तशी तडतड तडतड उडायला लागते। हे बघा मस्त पण खरपूस भाजायची, मग तुम्ही जेवढी छान भाजाल ना तेवढ्या तुमच्या चटणीचा खमंग असा स्वाद लागतो। तिळामध्ये भरपूर असे गुण आहे आपल्या शरीरासाठी, ती भरपूर बहुगुणी असते। प्रोटीन विटॅमिननी भरपूर अशी भरलेली अशी आपली तिळाची चटणी बनवायची। याची जेवणाबरोबर आपण थोडी थोडी जरी खाल्ली तरी आपल्या शरीराला त्याचे खूप असे उपयोग होतात। आता आपले शेंगदाणे खरपूस भाजले गेलेली, आपण आता एका भांड्यामध्ये ती काढून घेऊ। मग आपल्याला ह्याच गरम तव्यावर दुसरे लसूण मिरच्या वगैरे पण लगेच भाजून घ्यायचे आहे। हे भाजून घेतल्यामुळे ना आपली चटणी जास्त दिवस टिकते आणि खरपूसही लागते। शेंगदाणे आणि ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे। त्याच गरम तव्यावर आता आपल्याला जिरे टाकायचे। इथे 1 चमचा जिरे घेतलेले आपण, तेही असे आपल्याला भाजून घ्यायचे। त्यासोबतच एक लसूण कांडी, मोठी लसूण कांडी भाजून घेतलेली। लसूण थोडं जास्ती टाकायचा, म्हणजे आपली ही चटणी जास्त पौष्टिक तयार होते आणि चविष्टही लागते। लसणाचा स्वाद उतरतो त्या चटणीमध्ये मस्त। आपल्या तवा तापलेला होता, त्यावर आपण जिरे टाकले, त्याचा छान वास सुटलाय घरामध्ये। आता त्यावर आपण आता मिरची टाकू। 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि त्या अशा मध्ये थोड्या सेंटरला कट करून घेऊ, म्हणजे भाजायलाही सोपे जातं आणि नंतर आपण जेव्हा मिक्सरमध्ये त्याची बारीक करू त्यावेळेला ते सोपं जातं। जिऱ्यांचा छान मस्त खमंग वास येतोय, पण आता त्याच गरम तव्यावर आपण आता लाल लाल मिरच्या टाकल्या तर थोडासा ठसका होतो, तर थोडं सहन नाही करावं लागेल आपल्याला। जर जिभेची आपल्याला चोच पुरवायची असेल तर असे आपल्याला सहन नाही करावं लागेल। आता आपला तवा गरमच आहे, त्यावर हे मस्त खरपूस भाजलं जात आहे। थोडा वेळ फिरून घ्यायचंय आणि मग नंतर आपण गॅस बंद करून दिला तरी चालेल। आता या ठिकाणी मी गॅस बंद करून देते, या गरम तव्यावर मस्त खरपूस भाजल्या जाईल ते, तोपर्यंत आपल्या हेही थंड होईल आणि मग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। या ठिकाणी आपली तीळ, शेंगदाणे, लसूण, मिरच्या, जिरे सर्व आपण जे भाजून घेतलेले ते थंड झालंय। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचंय। जास्त बारीक नाही करायचंय, असं थोडंसं जाडसरच काही करायचंय, मग छान आपल्याला खाताना छान लागतं ते। सर्व त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आता। अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये ही आपली चटणी तयार होते। आणि त्यामध्ये आपण हे जाड मीठ घेतलेले ते टाकू आणि आता आपण, आणि त्यावर ही लाल तिखट घेतलेले, मी कलरचं लाल तिखट घेतलेलं आहे। मी अगोदर शिमला मिरची बोलल्या गेली आहे, तर शिमला मिरची नाही, लाल तिखट घेतलेले ते टाकू आपण, हे फक्त कलरसाठी आहे। आता आपण हे बारीक करून घेऊ। चालू बंद करत असं फिरवायचं आहे, म्हणजे मग छान तयार होते ती। बघू आपण कशी तयार झाली, बघा झटपट तयार होते अगदी। आता थोडं फिरवते अजून, ती तीळ ही बारीक झाली पाहिजे आपली। थोडे चमच्याने हलवून देऊ आपण मिक्स होईल मध्ये। कलरही छान येतोय, ते आपण कलरची मसाला टाकलाय त्याच्यामुळे।
बघा मस्त तयार झालेली अशी आपली, जास्त बारीकही नाही आणि खूप जास्ती जाड पण नाही, अशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही असं खलबत्त्यातही कुटून घेऊ शकता, तीही छान बनते. आता परत तवा गरम करून घेऊ आणि त्यावर आपल्याला ही चटणी सर्व अशी खरपूस भाजून घ्यायची. आता तेल टाकून मग छान टेस्ट येते त्याची. आता ती सर्व चटणी आपण असं टाकून घेऊ त्यावर. ती आधी भाजलेली त्याच्यामुळे भरपूर खरपूस झालेली आहे, पण अजून ही तेल टाकून भाजली का मग त्याच्यामध्ये काही थोडाफार कच्चापणा असेल किंवा मग स्वाद वाढतो त्या चटणीचा. सर्व टाकून घेऊ आपण आता. मस्त असा खमंग येतो, वास येतोय. आपण ते खरपूस भाजलेले तीळ शेंगदाणे, त्याचा छान स्वाद येतोय. आपण सर्व चटणी आता तव्यावर टाकून घेतली. त्यावर आता आपण तेल टाकू, म्हणजे मग छान ती अशी खूप कोरडी कोरडी नाही वाटत. मग 3 चमचे तेल टाकते मी आणि ते मिक्स करून घेऊ आपण. आपण आधी भाजताना खमंग भाजलेली तशी ती, पण आता थोडं तेलामध्ये ती अजून फ्राय करून घ्यायची. तिचा अजूनच स्वाद वाढतो. जेवणाबरोबर मस्त असं साईडला थोडंसं ही चटणी घेतली, त्यावर असं तेल टाकलं, जेवणाची मस्त रंगत वाढते. मी आता हे भाजताना 3 चमचे तेल टाकलंय. तुम्ही हवं तर जास्तही टाकू शकता, पण मग नंतर जेवताना मग कमी तेल टाकायचं. आपण ज्यावेळेला चटणी ताटामध्ये साईडमध्ये घेतो ना, त्यावेळेला मग थोडं कमी तेल वापरायचं त्यावेळेला. मी आता हे 3 चमचे टाकले आणि याच्यावर आता खरपूस भाजून घेते. 2 मिनिटं झाले. आता गॅस बंद करून देते. मस्त थंड होऊ द्यायची आपली चटणी आणि छान मस्त काचेच्या बरणीमध्ये म्हणा किंवा असं पॅक कंटेनरमध्ये भरून ठेवायची. आपली खमंग अशी तिळाची चटणी रेडी झालेली. आपण आता एका डब्यामध्ये भरून घेऊ. ती थंड करून घेतलेली आहे. मस्त थंड होऊ द्यायची, गरम गरम भरायची नाही, मग ती खराब होते. ती अशी भरपूर दिवस टिकते ती. तुम्ही 2-4 महिने ती फ्रीजमध्येही ठेवायची गरज नाही, वरती ठेवू शकता. प्रवासात कुठे जायचं असेल तर अशी चटणी बनवून तुम्ही नेऊ शकता. पौष्टिक चटणी आहे. खरपूस खमंग अशी आपली पौष्टिक तिळाची चटणी रेडी झालेली. कलरही सुंदर आलेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.